नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी पाठ क्रमांक 25 शाळेतील एक दिवस एक्सप्लेनेशन विथ क्वेश्चन अँड आन्सर्स पाहणार आहोत। पाठ क्रमांक 25 शाळेतील एक दिवस। तर सगळ्यात अगोदर आपण पाठ वाचून घेऊया। आज शाळेत धमाल झाली, आम्ही खूप कमाल केली। सकाळी क्रिकेटचा सामना झाला, दीपालीने अचूक गोलंदाजी केली, रियाने 2 षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला। दुपारी मुला मुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती, रितेशने जिराफाचे चित्र काढले। आपल्याला तर काय सांगितलं गेलंय, शाळेतील एक दिवस, शाळेमधला एक दिवस कसा गेला याच्याबद्दल आपल्याला माहिती इथे सांगितली गेली आहे की शाळेत आज आम्ही खूप धमाल केली आणि आम्ही सगळ्यांनी कमाल देखील केली। आणि सकाळी त्या दिवशी शाळेत क्रिकेटचा सामना झाला, त्या सामन्यामध्ये दीपालीने अचूक गोलंदाजी केली आणि रियाने 2 षटकार मारले। 2 षटकार म्हणजे 2 सिक्सर मारले आणि त्यामुळे त्यांचा संघ जिंकला। दुपारी मुला मुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती, त्या शाळेत दुपारी मुला मुलींसाठी रांगोळी स्पर्धा देखील ठेवली गेली होती आणि त्यावेळी रितेशने जिराफाचे चित्र काढले होते। बबिताने दिवा काढला, कविताने बदक काढले, जितूने षटकोनात रांगोळी काढली। सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले, पाहुणे रिक्षाने आले, रांगोळ्या पाहिल्या, सगळ्यांचे कौतुक केले। आजचा दिवस मजेत गेला। दुपारी रांगोळी स्पर्धा ठेवली गेली होती शाळेत, मग त्यावेळी रांगोळी स्पर्धेवेळी रितेशनं जिराफाचं चित्र काढलं होतं, बबितानं दिव्याचं चित्र काढलं होतं, कवितानं बदकाचं चित्र काढलं होतं आणि जितूने षटकोनात रांगोळी काढली होती। मग सगळे त्यावेळी पाहुण्यांची वाट पाहू लागले, त्यावेळी पाहुणे तिथे रिक्षाने आले, त्यांनी रांगोळ्या पाहिल्या, रांगोळ्याचं ऑब्झर्वेशन केलं आणि सगळ्या मुलांचं खूप पोट भरून कौतुक केलं। आजचा दिवस मजेत गेला। मुलांचा त्यावेळीचा तो दिवस खूप मजेत गेला। पहा, ऐका, म्हणा आणि वाचा। आपल्याला चित्राचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि वाचायचं आहे। पहिलं चित्र आहे जिराफ, दुसरं चित्र आहे दिवा, तिसरं चित्र आहे बदक, चौथं चित्र आहे षटकोन आणि 5वं चित्र आहे रिक्षा। पुढचं शब्दार्थ, एक शाळा, शाळा म्हणजे स्कूल, दुसरा आहे सामना, सामना म्हणजे मॅच, तिसरा आहे गोलंदाजी, गोलंदाजी म्हणजे बॉलिंग, चौथा आहे संघ, संघ म्हणजे टीम, 5वा आहे स्पर्धा, स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन, 6वा आहे षटकोन, षटकोन म्हणजे हेक्सागॉन, 7वा आहे पाहुणे, पाहुणे म्हणजे गेस्ट, 8वा आहे कौतुक, कौतुक म्हणजे प्रेस। पुढचा प्रश्न पाहूया। शब्द ऐका, पहा, सारख्या अक्षरांखाली रेघ ओढा, सारखी अक्षरे वाचा। शब्द कुठले कुठले दिलेले आहेत आपल्याला, पहिल्या कॉलम मध्ये दिवस आणि दिवा हे 2 शब्द दिलेले आहेत, तर त्यातले सारखी अक्षरे कोणती आहेत, दिवस मधला दी आणि दिव्यामधला दी। दुसऱ्या कॉलम मध्ये रिया, रिक्षा आणि रितेश हे 3 शब्द दिले आहेत, तर यातील सारखी अक्षरे कुठली आहेत, रिया मधला री, रिक्षा मधला री आणि रितेश मधला री, री री री। तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला जिराफ आणि जितू हे 2 शब्द दिलेले आहेत, तर ह्या शब्दातील सारखी अक्षरे कुठली आहेत, जिराफ जी आणि जितू मधला जी। चौथ्या कॉलम मध्ये आपल्याला षटकोन आणि षटकार हे 2 शब्द दिलेले आहेत, तर यात षट षट हे 2 सारखे अक्षरे आहेत। 5व्या कॉलम मध्ये बबिता आणि बदक याच्यामधला ब आणि ब हे 2 सारखे अक्षरे आहेत। चित्रे पहा, नावे लिहा। आपल्याला चित्राचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे। पहिलं चित्र आहे सैनिक, दुसरं चित्र आहे बदक, तिसरं चित्र आहे झाडू, चौथं चित्र आहे खिडकी, 5वं चित्र आहे बादली आणि 6वं चित्र आहे मिरची।
पुढचा प्रश्न, अक्षरे जुळवा, शब्द बनवा, वाचा. उदाहरणार्थ नजर आणि मैदान. नजर आणि मैदान हे दोन शब्द बनलेले आहेत. तिसरा शब्द कोणता तयार होईल? जर, दार, दाट, हार, वाट, दान, मैदान, वानर, टरबूज, टमाटर हे शब्द तयार होतील. पुढचा प्रश्न पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1, शाळेत कोणत्या खेळाचा सामना झाला? तर त्याचं उत्तर आहे क्रिकेटचा सामना. शाळेत क्रिकेटचा सामना झाला. दुसरा प्रश्न आहे, अचूक गोलंदाजी कोणी केली? अचूक गोलंदाजी कोणी केली? तर उत्तर आहे अचूक गोलंदाजी दीपालीने केली. तिसरा प्रश्न आहे, रितेशने कोणाचे चित्र काढले? रितेशने कोणाचे चित्र काढलं होतं? तर उत्तर आहे रितेशने जिराफाचे चित्र काढले. पुढचा प्रश्न, षटकोनात रांगोळी कोणी काढली? षटकोनात रांगोळी कोणी काढली होती? तर त्याचं उत्तर आहे षटकोनात रांगोळी जितूने काढली. पाचवा प्रश्न आहे, पाहुणे कोणत्या वाहनाने आले? पाहुणे कोणत्या वाहनाने आले? तर उत्तर आहे पाहुणे रिक्षाने आले. उत्तर आहे पाहुणे रिक्षाने आले.